येतं की हरिनाम सप्ताह असला तर आपण फक्त देवाचे गाणी किंवा देवाची भक्ती यावरती आपला भर असतो, तेही खूप चांगलं आहे. कारण परमार्थामध्ये कुठेतरी अध्यात्माची सुद्धा जोड असेल तरच मला वाटतं आजकालचं जीवन जे आहे ते कडेला लागेल आणि शांततेने लागेल. हा सप्ताह जितका महत्त्वाचा आहे तितकंच अजूनही काही गोष्टी ज्या आहेत ह्या महत्त्वाच्या असतात. आणि म्हणूनच हा जो एक सामाजिक उपक्रम दरवर्षी गगनगिरी महाराज सप्ताह सोहळ्यामध्ये ते करत असतात. मागील वर्षी म्हणजे जेव्हा सप्ताह झाला तेव्हा त्यांनी मातृपूजन हा कार्यक्रम घेतला होता. आणि ह्या वर्षी ज्या मुलांनी खऱ्या अर्थाने आपल्या आईवडिलांचे नाव हे खूप मोठं केलेलं आहे आणि काही लोक अशी आहेत की ते खूप साऱ्या मुलांचे आईवडील म्हणूनच आज आहेत की पैकी 2 जी व्यक्ती इथे समोर आहे डॉक्टर सुधा कांक्रिया, या हजारो लाखो मुलींचे माता म्हटल्या तरी वावगं ठरणार नाही असे एक स्त्री जन्माचे स्वागत या क्षेत्रामध्ये खूप अद्वितीय काम ते आजही करत आहेत आणि नेहमी त्यांनी करून दाखवलेलं आहे. त्यांचा एक आज सत्कार होणार आहे आणि नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचेही जे चेअरमन आहेत श्रीयुत करीमभाई तांपोडी काका यांचाही इथे या निमित्ताने सत्कार होणार आहे. यानंतर डॉक्टर सुधाताई कांक्रिया या थोड्या वेळासाठी आपल्याशी हितगुज करतील. नमस्कार. विश्व गौरव विभूषित परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये आजच्या या अत्यंत सुमुहूर्तावर आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या चरणी कोटीशा वंदन करते, त्यांना चरण स्पर्श करते, त्यांना नमस्कार करते, प्रणाम करते आणि आपणा सर्वांसाठी आशीर्वाद मागते. असं म्हटलं जातं की विज्ञानाला अध्यात्माचं अधिष्ठान पाहिजे. विज्ञानाने आज खूप प्रगती केलेली आहे. माणूस चंद्रावर जाऊन पोहोचलेला आहे. अनेक गोष्टी क्षणभरामध्ये आपण एकमेकांपर्यंत पोहोचवत आहोत. मग तो व्हॉट्सअप असेल, ईमेल असेल, म्हणजे संपर्क यंत्रणा, कम्युनिकेशन स्किल इतकं वाढलेलं आहे की क्षणभरामध्ये अमेरिकेमध्ये, क्षणभरामध्ये जर्मनीमध्ये आपण पोहोचू शकतो. परदेशातील अनेक गोष्टी आपल्यापर्यंत काही सेकंदात आपल्याला पोहोचवता येतात. आणि एवढं असून सुद्धा माणसाला शांतता लाभलेली आहे का? माणूस प्रेमासाठी व्याकुळलेला आहे का? आनंद नावाची गोष्ट आपल्यापासून दूर जाते आहे का? असे अनेक प्रश्न या विज्ञान युगामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि हे सगळं जर आपल्याला हवं असेल, आपल्याला प्रेम पाहिजे, आपल्याला आनंद पाहिजे, आपल्याला शांतता पाहिजे, आणि हे सगळं जर हवं असेल तर आपल्याला शेवटी अध्यात्माकडे वळावं लागतं. आपल्याला विज्ञानाने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दिली, माहिती दिली. विज्ञानाने अनेक शोध लावले, सुख सोयी निर्माण करून दिल्या. पण आनंद आणि शांतता हे विज्ञान देऊ शकला नाही. आणि त्यासाठी म्हणून आपल्याला अध्यात्माची अत्यंत गरज आहे. आणि हा अध्यात्माचा मार्ग या अशा सप्ताहातून आपल्याला सापडत जातो. या सप्ताहाच्या निमित्ताने कोणाला
या आनंदाची वाट सापडेल. त्या वाटेवर जात असताना अनेक प्रकारचे काटे, अडथळे, स्पीड ब्रेकर आपण या अध्यात्माच्या शक्तीमुळे ओलांडू शकू. कदाचित ही वाट जी आहे, जी पाऊल वाट होती, त्याचा राजमार्ग होईल. राजमार्गाचा कदाचित पुढे जाऊन आणखीन चांगला मार्ग आपल्याला परमेश्वरापर्यंत जाण्याचा सापडू शकेल. आणि म्हणून हा सप्ताह त्या अर्थाने अत्यंत महत्त्वपूर्ण असा ठरतो. आणि या सप्ताहाच्या निमित्ताने या आध्यात्मिक कार्याबरोबरच, या पुण्यकर्माबरोबरच सामाजिक जाण ठेवून अशा प्रकारच्या उपक्रमाचंही आयोजन केलेलं आहे. त्यासाठी मी संयोजन समितीचं अत्यंत मनपूर्वक असं अभिनंदन करेन आणि आपणही जोरदार टाळ्याने त्याचं अभिनंदन करावं अशी मी विनंती करेन. असं म्हटलं जातं की पेराल ते उगवेल, पेराल ते उगवेल. समजा आपण आंब्याचं बी पेरलं तर आंब्याचं झाड उगवणार आहे, आंब्याचीच फळं लागणार आहे. तसंच आपल्या जीवनाचं पण असतं असं अध्यात्माने सांगितलंय की कर्म जैसा करोगे फल वैसा ही पाओगे. कर्म जैसा करोगे फल वैसा ही पाओगे. नीम बोने वालों को आम कैसे मिलेंगे. आपण आंब्याची बी पेरली, आंब्याचे झाड आलं, सुमधुर अशी गोड अशी फळं आपल्याला खायला मिळाली. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये आनंद असायला हवं, आपल्या जीवनामध्ये प्रेम मिळायला हवं. पण हे करत असताना आपण हा विचार कधी केला आहे का की आपण बी पेरताना कसलं बी पेरलेलं आहे. आपण कडुलिंबाचं बी पेरून आंब्याच्या फळांची अपेक्षा करत आहोत. जसं आपण बी पेरलं तसं झाड उगवणार आहे, तशी फळं आपल्याला मिळणार आहेत, मिळत आहेत. मग आज आपण समाजामध्ये जर पाहिलं तर अनेक प्रकारचे अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार, अन्याय होताना आपल्याला दिसत आहे. आजची स्त्री न गर्भात सुरक्षित आहे, न समाजामध्ये सुरक्षित आहे. हे असं का निर्माण झालं, असं वातावरण का निर्माण झालं, कुठलं असं बी पेरलंय आपण की त्यामुळे स्त्रिया या सुरक्षित राहू शकल्या नाहीत. स्वतःच्याच आईच्या गर्भामध्ये त्या सुरक्षित नाही, स्वतःच्याच घरामध्ये त्या सुरक्षित नाही. समाजामध्ये वावरत असताना, मग शाळेमध्ये जायचं असेल, नोकरी करण्यासाठी ऑफिसला जायचं असेल, शेतात काम करण्यासाठी शेतात जायचं असेल, एका गावाहून दुसऱ्या गावी प्रवास करायचा असेल तर भीती वाटते सगळ्यांना की घरातून बाहेर गेलेली स्त्री घरामध्ये परत येईपर्यंत जीवात जीव नसतो. काळजी वाटते, चिंता वाटते. आणि हे का झालं याचा आपण आत्मपरीक्षण केलं तर त्याला उत्तर येतं की वाढलेली स्त्री भ्रूण हत्या. गर्भात असलेली चिमुकली जिला बोलता येत नाही, जिला तक्रार करता येत नाही, जिला आपलं गाऱ्हाणं मांडता येत नाही, जिला वकीलपत्र देता येत नाही, तिला आईचा पदर पकडून हट्ट करता येत नाही, जी निरागस आहे, निष्पाप आहे, कोवळी आहे, कोमल आहे, जिचा काही दोष नाही, तिला
जन्माला येण्यापूर्वीच नाहीच केलं जातं. मागच्या केवळ 30 वर्षामध्ये 1.5 कोटी चिमुकल्या या गर्भ अवस्थेत मारल्या गेलेल्या आहेत. किती? 1.5 कोटी. आपल्या गल्लीमध्ये कोणाचा मृत्यू झाला तर आपल्याला हळहळ वाटते. आठवडाभर आपण सगळे उदास राहतो एखादा मृत्यू झाला तर. पण आता इथे 1.5 कोटी मृत्यू झालेले आहेत की जिचा काही दोष नाही. ती गेल्यानंतर, संपल्यानंतर तिचं प्रेतही आपल्याला दिसत नाही. जे कुत्रे खाऊन नष्ट केलं जातं, जी उद्याची आई आहे, हे महापाप आपण कुठे फेडणार आहोत? 1.5 कोटी चिमुकल्या जन्माला येण्यापूर्वीच नष्ट व्हाव्यात. त्या पण भारतासारख्या सुसंस्कृत देशामध्ये. भारतीय संस्कृती आपल्याला सांगते की सत्य, अहिंसा, अपरिग्रह, दया, क्षमा, शांती, समता, ममता, बंधुता ही आपण पाळली पाहिजे. मग हीच आपली अहिंसा आहे का? मनामध्ये विचारही वाईट येऊ नये अशा प्रकारची भूमिका आपल्या संस्कृतीने तयार केलेली आहे. मग हीच आपली संस्कृती आहे का? ही जी चिमुकली आहे, जी आईच्या पोटात आहे, जी आईच्या गर्भात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजीचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको काही नको असं करू नको ग, मला डॉक्टर काकांची खूप भीती वाटते ग. ते डॉक्टर काका मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या करून टाकतील ग. एवढेशे नाजूकशे कोमलशे माझे हातपाय आई तोडून टाकतील ग. आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील, कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील ग आई. माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील? माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल? नाही आई, नाही, तू हे सहन करू शकणार नाही ग आई. असं करू नको ग, मला मारू नको ग, मी तुला कसलाही त्रास देणार नाही, कुठलाही हट्ट मी करणार नाही ग आई. मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोडधोड देऊ नकोस ग. कायची उरलेली शिळी असलेली भाकरी जरी असेल ना आई तरी पण मला चालेल ग. नाही आई, नाही, नवीन नको ग नवीन कपडे, मला ताईचे जुने असलेले कपडे सुद्धा मला चालतील ग आई. पण मला जन्म घेऊ दे ग, मला तुझ्या मांडीवर खेळायचे, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचे, तुझं बोट पकडायचंय, बाबांचं बोट पकडायचंय, शाळेमध्ये जायचंय, खूप शिकायचंय ग आई मला. आई मला तुझ्या म्हातारपणाची काठी व्हायचंय, तुझी सेवा करायची, बाबांची सेवा करायची, समाजाची सेवा करायची ग आई मला. आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की मातृशक्तीचा आविष्कार सांगणाऱ्या जिजामाता माझ्या रूपाने येतील? आई तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीची क्रांती करण्याची उमेद माझ्यामध्ये असेल? आई मला हे सगळं करायचंय ग, पण कधी? तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला. खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचाय मला, देश घडवायचा. अशी कशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे. मग या हाकेला जर ओ द्यायचा असेल तर केवळ टाळ्या वाजून चालणार नाहीये. आपल्याला काहीतरी संकल्प केला पाहिजे, आपल्याला काहीतरी विचार केला पाहिजे, आपल्याला काहीतरी ऍक्शन केली पाहिजे की मी इथून पुढच्या काळामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही, प्रत्येक स्त्री जन्माचं मी स्वागत करेन. अशा प्रकारचा संकल्प आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी म्हणून आपल्याला ठराव करणं आवश्यक आहे.
मला संयोजन समितीच्या वतीने ते सांगण्यात आलं की जवळपासच्या अनेक गावं या सप्ताहामध्ये सहभागी झालेली आहेत। मग त्या सगळ्या गावांनी असं ठरवलं पाहिजे की आपण देवाची उपासना करतो, देवाला काय आवडतं? असं गर्भात असलेल्या चिमुकलीला मारणं आवडतं का? नाही, मुळीच नाही। तर मग आपल्याला जर देवापर्यंत पोहोचायचं असेल, देवापुढे आपल्याला आपला कर्माचा लेखाजोखा ठेवायचा असेल तर आपण पुण्यकर्म केलं पाहिजे आणि ते पुण्यकर्म स्त्री जन्माच्या स्वागताने होणार आहे। मग अशा प्रकारचा ठराव आपण घेऊ शकतो की आपल्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही, प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू आणि जी मुलगी आमच्या गावामध्ये जन्माला येईल तिचं स्वागत करत असताना गावात मधले प्रत्येक जण सहभागी होऊ, त्यासाठी 1 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन आपण करून जे काही रुपये जमा होतील त्यातून मुलीचा कन्या जन्म आनंद सोहळा म्हणजे मुलीला झबलं घ्यायचं आहे, आईची खणा नारळाने ओटी भरायची आहे आणि सासूबाईंना पण फूल आणि नारळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। तर अशा प्रकारचा ठराव आपल्या सगळ्यांना मिळून घ्यायचा आहे। आपण सगळेजण याच्यामध्ये सहभागी होणार का? हात वर करून सांगा की सगळे सहभागी होणार। सगळ्यांचे हात वर येत आहेत, व्हेरी गुड। 100% हात मागचे, पुढचे, बाजूचे, स्टेजवरचे सगळ्यांचे हात वर आलेले आहेत। जोरदार टाळ्याने आपण या ठरावाचं स्वागत करूया। म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा। आपण मुलाला वंशाचा दिवा म्हणतो आणि मुलीला पराय धन म्हणतो। आपण समजा मुलाला वंशाचा दिवा म्हटलं तर मुलीला वंशाची पणती का म्हणू नये? का म्हणू नये? म्हणायला हवं की नाही? म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा। पणतीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो, पणतीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो। स्त्री असो वा पुरुष जन्मत स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो। आईची महती कशाला हवी सांगायला, आईची महती कशाला हवी सांगायला। चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला, चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला। आता जो ठराव आपण सगळ्यांनी हात वर करून मंजूर केलेला आहे त्या ठरावाचं वाचन समितीच्या वतीने आता संजोगताई करत आहेत। संजोगताईंच्या मधुर अशा आवाजामध्ये आपण भजन ऐकलं, खरोखर फार सुंदर भजन गायलं त्यांनी आणि मला एकदम आठवलं की माझे माहेर पंढरी, पंढरीचा चोर त्यांनी सांगितला, माझं माहेर पंढरी हे पण मला आठवलं। माहेर कशाला म्हणतात? जिथे आई आहे, वडील आहे त्याला आपण माहेर म्हणतो। पण मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आईच निर्माण होणार नाही आणि माहेर कुठून येणार? मग माहेर राहील का? नाही। मग या माहेराला जागण्यासाठी हा ठराव आहे। ताई त्याचं वाचन करतात। ठराव अशा प्रकारचा केलेला आहे। भारत खंडातील पौराणिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले महान राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र। याच महाराष्ट्रातील एक प्रगल्भ तालुका म्हणजे संगमनेर आणि या संगमनेरमधील नागापूरवाडी, कोळवाडी, पिंपरणे या ठिकाणी विश्व गौरव विभूषित परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या नावाने होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन अधिक मासानिमित्त दिनांक 9 जुलै ते 16 जुलै 2015 या कालावधीत करण्यात आले आहे। या आध्यात्मिक उपक्रमाबरोबरच सामाजिक जाणीव ठेवून मुलींच्या घटल्या जाणाऱ्या संख्यांवरही आम्ही विचार मंथन करीत आहोत। निष्पाप कोवळ्या जीवाला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकले जाते, हे मोठे महापाप आहे। हे ताबडतोब थांबले पाहिजे, नाहीतर भगवंताचा प्रकोप होईल आणि याकरिता श्री जन्माचे स्वागत करा। बेटी बचाव या क्षेत्रात तळमळीने कार्य करणाऱ्या डॉक्टर सुधा कांकरी यांचा गौरव करीत आम्ही असा संकल्प करीत आहोत, ठराव घेत आहोत की या सप्ताहात सहभागी होणाऱ्या 11 गावांमध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ।
प्रत्येक स्त्री जन्माचे स्वागत आम्ही कन्या जन्म आनंद सोहळ्याने करू आणि याकरिता 1 रुपयाची जादू राबवू असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे। यासाठी सूचक आहे बापूसाहेब देशमुख आणि अनुमोदक आहे कैलास गणपत काळेसाहेब आणि ह्या ठरावाकरिता आपले अध्यक्ष श्री कृष्णराव उर्फ दिलीप शिंदे यांनी याच्यावरती सह्या केलेल्या आहेत। तर आपणा सर्व सभागृहांना हा ठराव मंजूर आहे। अध्यक्षांच्या हस्ते आपण ठरावाची प्रत स्वीकारत आहोत आणि या ठरावाचं पालन करण्याची जबाबदारी मात्र आपणा सर्वांवर आहे। मला खात्री आहे की आपण सगळेजण देवाच्या चरणी आलेले आहोत, त्यामुळे इथे केलेला संकल्प, इथे केलेला ठराव याचं पालन आपण 1001% करणार आहोत। धन्यवाद। हा जो ठराव आहे हा डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांना सुपूर्द करण्यात येत आहे। डॉक्टर सुधाताई कांक्रिया या नेत्र तज्ञ असून आपल्या वैद्यकीय सेवेबरोबर त्या स्त्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाव या राष्ट्रीय चळवळीच्या प्रणेत्या आहेत। गेल्या 30 वर्षापासून देशात पहिल्यांदा या चळवळीची सुरुवात ताईंनी केली। 2 राष्ट्रपतींच्या वतीने कार्याचे कौतुक झाले। 2007 साली अब्दुल कलाम यांच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार व राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी दिली शाबासकी 2008 साली। महाराष्ट्राचे नव्हे भारताचे नव्हे तर आपल्या संगमनेर तालुक्याचे राष्ट्रीय खेळाडू सरदार उदयचे वडील आपल्याशी संपर्क साधताय। धन्यवाद। मी माफी मागतो, कीर्तनासाठी वेळ होतोय। आजच्या सप्ताह सोहळ्याचे अध्यक्ष शिंदे साहेब, संजोग काकडेताई वैद्यताई, आजचे महाराज आणि सर्वजण, खरं म्हणजे आमचा सत्कार मुलीमुळे सत्कार होतोय हा फार विशेष प्रसंग आहे। मुलामुळे होतो। आपण म्हणतो पुत्र व्हावा गुंडा आहे साथीने लोकी लावा झेंडा, पण आमच्या मुलीचं एक सांगतो की आमचं लग्न 1च मिनिटात सांगतो, जास्त वेळ घेत नाही। माझं वय 22 होतं आणि मिसेसचं वय 21 वर्ष होतं। या काळात आमचं लग्न झालं कॉलेज सुटल्याबरोबर। लग्न झाल्यानंतर सुदैवाने 2-3 महिन्यात गोड बातमी कळायची वेळ आली आणि सासरवाडीला आम्ही गेलेलो असताना माझी सासूबाई शिक्षिका आहेत आणि माझी मिसेस, आम्ही डॉक्टरांकडे गेलो। डॉक्टरांनी काही विचार न करता शिंदेसाहेब औषध दिले, गोळ्या दिल्या आणि बाहेर निघा, ठीक आहे म्हणे जा। आम्ही बाहेर निघालो, गोळ्या घेतल्या, मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घेतल्या। गोळ्या घेतल्यावर मी हिला म्हणाला डॉक्टरांनी काय सांगितलं क्लिअर होईल? मग मामी म्हणतात तुम्हाला मूल नको नाही इतक्या लवकर? नाही म्हटलं आम्हाला पाहिजे। तुम्ही क्लिअर होईल का म्हणताय? परत आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि तुम्ही गोळ्या आम्हाला का दिल्या? ते म्हणजे तुम्ही लहान आहात, अजून तुमचं वय नाही। पण वय तर होतं, मी 22 आणि हे 21, मुलीला जन्म द्यायचा होता। त्या गोळ्या कशाच डॉक्टरांकडे ठेवल्या आणि ती पहिली श्रद्धा आमची जन्माला आली। 71 देशात, तुमचं आमचं नाही, भारताचं नाही, मुली कुटुंबाचं नाही, सर्वांचं नाव 71 देशांच्या इतिहासात तिने कोरलं। तिच्यासाठी राष्ट्रध्वज फडफडला, राष्ट्रगीत म्हटलं गेलं। बालेवाडीच्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत गोल्ड मेडलिस्ट म्हणून ती श्रद्धा गुले, त्यावेळेला डॉक्टरांनी औषधांनी अवॉर्शन केलं असतं सुद्धा नाही। ती श्रद्धा गुले आज आम्हालाही पाहायला मिळाली नसती, तुम्हालाही पाहायला मिळाली नसती। म्हणून मुलींचं स्वागत करा अशी सर्वांना विनंती करतो। आमचा सत्कार केल्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। संयोजकांचे आभार मानतो। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका इवले सिरोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला फुले वेचिता अति बहरू कळीयशियाला विश्वमावली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती समाधीचे राजे अलंकापुर निवासिनी ज्ञानियांची शिरोमणी योग्याची माऊली वैष्णवांचे अग्रगण्य संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांचा हा अतिशय एक प्रासादिक आणि प्रसिद्ध असा अभंग आहे। परमपवित्र अशा या ज्ञानयज्ञ मंडपामध्ये भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने पुरुषोत्तम मासाच्या या पर्वकालावर प्रतिवर्ष संपन्न होणारा हे 4th वर्ष विश्वघोषित परमपूज्य स्वामी गगनगिरीजी महाराज
यांचा हा उत्सव त्यांच्या भक्त परिवाराच्या आयोजनाने सर्वच अनेक गावांच्या याच्यात सहभागाने मला वाटतं माननीय दिलीप अण्णा शिंदे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व गगनगिरी भक्त परिवार आयोजित महाराष्ट्रातले एक नामवंत कीर्तनकार माझे सन्मित्र हरिभक्तीपारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या विशेष कीर्तनाच्या आयोजनाने भव्य दिव्य हा उत्सव संपन्न होत आहे। आजची ही कीर्तनाची सेवा माझ्या मतभाग्याने माझ्या वाट्याला आली। अगदी नियोजित वेळेमध्ये या अभंगाचा थोडासा भाव आपल्यासमोर मांडायचा आहे। विश्वमंगलिक ज्ञानोबारायांचा हा अभंग आहे आणि ज्ञानोबारायांनी परमार्थामध्ये केलेली ही सर्वोच्च ज्ञानोबारायांची अवस्था, श्रीगुरु कृपेने प्राप्त झालेली ज्ञानोबारायांना ही अवस्था, ज्ञानोबारायांचा हा विचार, ही भक्तिरसाची ही क्रांती ज्ञानोबारायांची गगनावर गेली म्हणून गगनागिरींच्या या उत्सवात हा अभंग घेण्याची मला इच्छा झाली। महाराजांचं नाव गगनगिरी, ज्ञानोबाराय श्री गुरु कृपेने गगनावर पोचले। अजून या उत्सवाचं एक विशिष्ट वाटलं मला, ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वोच्च जे गगनावर पोचले त्यांचा माझ्या हस्ते सत्कार झाला, हा एक विशेष आहे। स्त्री भ्रूण हत्येवर ज्यांचं देश पातळीवर कार्य आहे त्या सुधाताई कांक्रिया, त्यांचं विचार ऐकून मला अति आनंद झाला। ज्यांनी देशाचं नाव अनेक देशामध्ये जगभर उज्ज्वल केलं त्या कुमारी धुले, त्यांचे आई वडील आणि सर्वच बाकी श्री मंडळी, कीर्तनाच्या मंडपामध्ये उपस्थित असणारे परिचित अपरिचित कथाकार, कीर्तनकार, गायक, वादक, श्रोते, सज्जन, आबालवृद्ध, माता भगिनी, सर्वांच्या चरणावरती अगदी नम्रपणे नतमस्तक होतो। इवले से रूप लाविले द्वारी, से रूप लाविले द्वार